नमस्कार. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे युती, म्हणजे कंजंक्शन, ज्याला इंग्लिशमध्ये कंजंक्शन असं म्हणतात. तर युती हा शब्द आपण कुठे ऐकतो मला सांगा? युती हा शब्द आपण ऐकतो जास्त करून राजकारणामध्ये, बरोबर? तर तेव्हा दोन पक्ष एकत्र आले की त्याला आपण युती झाली असं म्हणतो. या दोन पक्षांची युती झाली, दोन पक्षांची किंवा तीन पक्षांची, जे काय असेल ते. पण आता हे ग्रहांच्या बाबतीत कसं होतं? ज्योतिषमध्ये युती म्हणजे काय? दोन ग्रह एकत्र आले की ती झाली युती. एकत्र म्हणजे एका ठिकाणी आले, एका घरात आले. आता एका घरात येणं म्हणजे काय, घर म्हणजे काय, हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर आधी मागचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की घर काय असतं ज्योतिषमध्ये. तर त्या घरात दोन ग्रह एकत्र आले की त्याला युती आपण म्हणतो, आणि त्याचे काहीतरी एक कॉम्बिनेशन तयार होतं, ज्याचे काही आपापले रिझल्ट असतात वेगवेगळे प्रत्येक कॉम्बिनेशनचे. म्हणजे जसं की गुरु आणि राहू हे दोघं एकत्र आले ग्रह, तर त्यांचं एक वेगळं कॉम्बिनेशन तयार होतं. शनी आणि केतू हे एकत्र आले तर त्यांचं एक वेगळं कॉम्बिनेशन असतं, त्याचे वेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. कारण शेवटी बघा, युती कोणाबरोबर होते म्हणजे आता एका घरामध्ये आपण समजा आपल्या मित्राच्या बाजूला बसलो आहे का आपल्या शत्रूच्या, म्हणजे जो आपल्याला आवडेनसा आहे त्याच्या बाजूला आपण बसलो आहे, तर त्यानुसार आपण वेगळं रिॲक्ट करणार. हा सिम्पल त्याचा हिशोब आहे. आणि मित्र पण कोण मित्र आहे ह्याच्याबरोबर, प्रत्येक मित्राबरोबर आपण सारख्या गप्पा मारत नाही. काय, प्रत्येक मित्रावर मारायच्या गप्पा वेगळ्या असतात जरी मित्र सगळे असले तरी. तर असं सेम काहीच असतं, त्यामुळे प्रत्येक कॉम्बिनेशनचं रिझल्ट हे वेगवेगळं असतं. तर हे झालं त्याच्यामागचं लॉजिक. आता आपण प्रॅक्टिकल बघूया की युती म्हणजे काय. तर त्यासाठी मी तुम्हाला एक कुंडली दाखवायला आणलेली आहे. हे बघा, 4 लग्न असलेली कुंडली, म्हणजे कर्क लग्नाची कुंडली. तर इथे तुम्ही बघू शकता की पहिल्या घरामध्ये सॅटर्न मून हे एकत्र आलेले आहेत, म्हणजे ह्यांची युती झालेली आहे, ही युती. त्याच्यानंतर चौथ्या घरामध्ये कोण आहे? राहू आणि सूर्य म्हणजे सन, ह्यांची युती आहे. 10व्या घरामध्ये कोणाची युती आहे? 10व्या घरामध्ये कोणाची युती आहे सांगा तुम्ही? बरोबर, हे तुम्ही ओळखालच कोणाची युती आहे. इथे कोणाची युती आहे? इथे युती आहे व्हीनस आणि मर्क्युरी. 5व्या घरामध्ये व्हीनस आणि मर्क्युरीची युती. 4थ्या आणि 10व्या घरामध्ये तुम्ही ओळखलं असेलच की केतू आणि मार्सची युती. तर हे एकत्र आलेले आहेत बघा, एका ब्लॉकमध्ये आलेले आहेत, म्हणजे ती झाली त्यांची युती. तर हे आपण युती अशी बघतो कुंडलीमध्ये. कोणी तुम्हाला सांगितलं की तुमच्या या घरामध्ये, आता घर म्हणजे घर कसं ओळखायचं कुंडलीचं हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, किंवा रास कशी ओळखायची. कोणी तुम्हाला आता ह्याच्यापुढे सांगितलं की या राशीमध्ये चंद्र सूर्याची युती आहे, या घरामध्ये शनी केतूची युती आहे. तर म्हणजे काय, ह्याचा अर्थ आता तुम्हाला कळेल आणि बघता येईल, कारण मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेलं आहे. तर धन्यवाद. असंच व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला नॉलेज मिळवा. तुमचं नॉलेजमध्ये नक्कीच काहीतरी भर पडेल, ज्यांना काहीच माहीत नाही किंवा ज्यांना माहिती त्यांचे रिव्हिजन होईल. तर थँक्यू. असंच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.